श्री स्वामी समर्थ. आज आपल्याजवळ आपल्या सेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आपल्याला सायबर जनजागृती तसेच सायबर गुन्हे जे वाढत आहेत सध्या दैनंदिन जीवनामध्ये सर्व सामान्य नागरिकांमध्ये, तर त्याच्यापासून सावधानगी कशी बाळगायची याची माहिती देण्यासाठी दीपक रवींद्र देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महाराष्ट्र पोलीस, हे आपल्याला आज माहिती मार्गदर्शन करणार आहेत. देसले सरांबद्दल सांगायचं झालं तर देसले सरांचा 10 वर्षाहून अधिक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सायबर गुन्हे अन्वेषण ह्या विभागामध्ये त्यांचं कार्य आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांमार्फत जे जनजागृती केली जाते सामान्य नागरिकांमध्ये, तर सरांनी 1 लाखाहून अधिक सामान्य नागरिकांना विविध शाळा, कॉलेजेस, समारंभ याच्यामध्ये लेक्चर्स आणि तसेच प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि सर हे सायबर गुन्हे इन्व्हेस्टिगेशन ट्रेनर सुद्धा आहेत. तर त्यांचं विविध ठिकाणी मार्गदर्शन असतं. तर सर, सर्वप्रथम खरंच खूप धन्यवाद की आपण वेळ काढलात आणि आम्हाला आपण माहिती देत आहात. आणि आपण जे काही आम्हाला माहिती द्याल ती माहिती आम्हाला खरंच खूप पुढे भविष्यामध्ये कामी येईल. तसेच आपले जे सेवेकरी आहेत, स्वामी महाराज, श्री स्वामी समर्थ सेवेकरी आणि भाविक, त्यांना सुद्धा ही माहिती खूप महत्वाची ठरेल. तर मी धन्यवाद. तुम्हाला विनंती करेन की आपण पुढील सेशन चालू करावं. हा तत्पूर्वी आता आमच्या पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्या मीटिंगमध्ये सेशनमध्ये अक्षय जाधव आहेत, नंतर पियुष भांबरे आहेत आपल्या आय टी दिंडोरी मधून, ओंकार शिरोळे आहे आणि मयूर जुनागडे हे आपल्या सोबत आहेत. तर त्यांचे पण काही प्रश्न असतील आपल्या चर्चासत्रामध्ये तर ते सुद्धा आपल्याला विचारतील नक्की. तुमच्या मार्गदर्शनाबद्दल. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मुळात आजच्या सायबर क्राईमच्या सिनारिओमध्ये आपण आत्ता घडणाऱ्या क्राईम्सला एक 4-5 टप्प्यांमध्ये विभाजन करू शकतो. त्यात सगळ्यात जास्त प्रमाण आता पैशांच्या बाबतीत म्हटलं, क्वांटिटी जास्त असल्याच्या बाबतीत, तर टास्क फ्रॉड किंवा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड्स मध्ये सध्या खूप लोक फसत आहेत. नाशिक जिल्ह्यातच म्हणायचं झालं तर गेल्या 6 महिन्यात 10 ते 20 कोटीच्या वर टर्नओव्हर जाईल इतके फ्रॉड्स आपल्या अ, लोकांसोबत झालेत. आणि हे व्हायला जबाबदार या लोकांची सध्याची मोडच जी आहे ती खूप लुभावणारी आहे किंवा टेम्पटिंग आहे असं म्हणता येईल. ते लोक आधी असा सिनारी होता सायबर क्राईमचा की आपल्याला कॉल येणार, मग ते ओटीपी घेणार, कार्डची डिटेल घेणार आणि मग काहीतरी रक्कम जायची. परंतु ते दिवस जुने झालेत आणि आता सायबर फ्रॉड्सने नवीन सुरुवात केली आहे. आणि त्यामध्ये ते स्वतः आता इन्व्हेस्टमेंट करतात सुरुवातीला. त्यातला सगळ्यात टॉपला असलेला आहे टास्क फ्रॉड. आजकाल आपण सगळेच फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. तुम्हाला तिकडे अनेक जाहिरातींचा भडीमार दिसत असेल की घरी बसून पैसे कमवा किंवा एक पार्ट टाइम जॉब करून पैसे कमवा. अशा पद्धतीने तुम्हाला एक जाहिरात दिसते आणि ती जाहिरात तुम्हाला घेऊन जाते टेलिग्रामला. टेलिग्रामला गेल्यानंतर एखाद्या ग्रुपला तुम्हाला जॉईन करून घेतलं जातं. मग त्या ग्रुपमध्ये इतर लोकांनी किती पैसे कमवले याच्याबद्दल तुम्हाला हळूहळू फिडिंग दिलं जातं की फलाना माणसाने 10,000 गुंतवले होते, त्याने 1 लाख जिंकले किंवा 1 लाख कमवले. अमुक माणसाने 50,000 कमवले. अशा तुम्हाला वेगवेगळ्या सक्सेस स्टोरी दिसायला सुरुवात होते. मग त्यातच तुम्हाला त्याच ग्रुपकडून एक मेंटॉर ऑफर केला जातो की हा मेंटॉर तुम्हाला गाईड करेल आणि मग तुम्ही पण यांच्या सारखे सक्सेसफुली पैसे कमवू शकाल. मग तुम्हाला सांगितलं जातं की आज तुम्हाला हे टास्क करायचे. मग टास्क मध्ये काही असतं, इंस्टाग्रामला लाईक करणे किंवा फॉलो करणे, युट्यूबला जाऊन कुठेतरी कमेंट करणे, काही विशिष्ट व्हिडिओला लाईक करणे, असे टास्क दिले जातात. जेव्हा हे टास्क पूर्ण होतात तेव्हा तुम्हाला रिवॉर्ड म्हणून 5 ते 10 हजार रुपये अमाऊंट फ्रॉड लोक पाठवतात. आणि तुमच्या बँक अकाउंटला सरळ सरळ ते 5 किंवा 10 हजार आल्यानंतर तुमच्या अपेक्षा उंचावतात. त्याच्यानंतर मग तुम्ही काय करता की पैसे मिळाले तर आणखी काही टास्क मिळतात का करायला, तर या संदर्भात तुम्ही विचार करायला सुरू करता. आणि तुम्हाला लवकरच मग त्या लोकांकडून ऑफर येते की आमच्या प्रीमियम टास्क ग्रुपमध्ये तुम्ही येता का. आणि प्रीमियम टास्क ग्रुपला फी असते. युजली आपण स्वतःला खूप हुशार समजतो, म्हणजे कोणीही माणूस की मी खूप सुज्ञ आहे आणि मी खूप हुशार आहे असं प्रत्येकाला वाटतं. मग तुम्हाला ऑफर अशी येते की काल जो टास्क करून तुम्ही 5,000 10,000 जे कमवले त्याच्यापेक्षा 10 पट जास्त कमवून देणारे टास्क आमच्याकडे आहेत. पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रीमियम भरावं लागेल. आमच्या प्रीमियम क्लबचं मेंबरशिप
फीस भरावी लागेल आणि फी तेवढीच असते जेवढे पैसे तुम्हाला काल मिळालेत. मग तुम्ही विचार करतात की आपल्याला ऑलरेडी यांनीच पैसे दिलेत, हेच पैसे गुंतवून आपल्याला प्रीमियम बनायला मिळतंय. मग कोणीही माणूस सहज तयार होतो आणि प्रीमियम ग्रुपचा मेंबर झाल्यानंतर प्रीमियम ग्रुपच्या कंडिशन्स कळतात. मुळात कंडिशन्स अशा असतात की 15 दिवस ते 1 महिना टास्क करत राहावं लागतं. 15 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर जी काही रक्कम जमा होईल तीच विड्रॉल करता येईल, त्याच्या आधी करता येणार नाही. मग त्याच्यानंतर तुम्ही त्या जाळात स्वतःला स्वतःच फसवायला सुरुवात करतात. पहिल्या दिवशीचे टास्क पूर्ण झाले की तुम्हाला तुमच्या अकाउंटला, म्हणजे त्यांनी ऍपमध्ये जे अकाउंट बनवलंय त्यांच्या पर्टिक्युलर, तिकडे पैसे दिसायला सुरुवात होते. सुरुवातीला असं दिसतं की आपल्या अकाउंटला 50,000 आले, मग 10 दिवसांनी 5 ते 10 लाखाच्या वर रक्कम जाते आणि महिना होतो 20 ते 30 लाख रुपये तुमच्या अकाउंटला दिसायला लागतात. परंतु ते फक्त दिसतात, ते ऍक्च्युली काढता येत नाही. मग ह्या 30 लाख रुपयाच्या लालसेपोटी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या रकमा भरायला लावतात. उदाहरणार्थ ते म्हणतात की टीडीएस कट होईल, टीडीएस भरा 30% किंवा इन्कम लागेल, इन्कम टॅक्स भरा. अशा पद्धतीने हे लोक तुम्हाला पैसे भरायला लावतात. आणि मग जेव्हा एक पर्टिक्युलर लिमिट नंतर तुम्ही म्हणतात की आता माझ्याकडे पैसेच नाही, मग तेव्हा हळूच तुम्हाला डिस्कनेक्ट केलं जातं त्या ग्रुपमधून. तुम्हाला कोणी रिस्पॉन्स देणं बंद करतं, जो कोणी मेंटर होता तोही पळून जातो आणि मग तुम्हाला कळतं की तुमच्यासोबत फ्रॉड झालाय. आता ह्या फ्रॉडमध्ये दिसायला मोडच खूप सिंपल आहे. माणसाच्या लालसेचा फायदा उचललाय त्यांनी आणि त्यांनी आता किती कमावले तर याचं एक सिंपल उदाहरण देतो. चतुशृंगी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा होता, आमच्या मित्राकडे होता. तर इन्व्हेस्टिगेशनच्या एंडला त्यांना असं लक्षात आलं की ह्या पर्टिक्युलर गुन्ह्यातून जे पैसे गेलेत विक्टिमचे, ते एका क्रिप्टो करन्सीच्या अकाउंटला गेलेत. ते अकाउंट चायनीज. त्याच्यानंतर क्रिप्टो अनालिसिस केल्यानंतर कळालं की त्या अकाउंट सारखे आणखी 6 अकाउंट त्या व्यक्तीचे आहेत ज्याने कोणी फ्रॉड केलाय. आणि त्या प्रत्येक अकाउंटमध्ये 700 ते 800 कोटी रुपये गेल्या 6 महिन्यात आले. मग ह्या रकमांवरून तुम्ही अंदाज लावू शकाल की भारतात किती मोठ्या प्रमाणावर फ्रॉड चालू आहे. आता हे झालं रिपोर्टेड. आता अनरिपोर्टेड किती असेल हे तर माहित पण नाही. अनेक लोक 10-20 हजार रुपयाची फसवणूक झाल्यावर पोलीस स्टेशन पर्यंत येतही नाही. ते कंटाळा करतात, पुन्हा पुन्हा पोलीस स्टेशनच्या चक्कर मारायला त्यांना कंटाळा येतो किंवा एफ-आय-आर केल्यावर मला पुन्हा कोर्टात जायला लागेल या गोष्टीला घाबरून ते तक्रार देत नाही. तर अनरिपोर्टेड वगैरे सगळं पकडलं तर वर्षाला 50,000 कोटी रुपये आपण फ्रॉडमध्ये घालवतोय. आता हा झाला एक प्रकारचा फ्रॉड. दुसरा एक फ्रॉड असतो लोन फ्रॉड. लोन फ्रॉड मध्ये युजली आपल्याला एक ऍप ऑफर करतं की तुम्हाला 5,000 10,000 लोन इन्स्टंट आम्ही देऊ. परंतु ते ऍप जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करतात त्याला वेगळ्या वेगळ्या परमिशन असतात. त्या परमिशन्स मध्ये इन्क्लुडेड असतं तुमच्या गॅलरीचा ऍक्सेस, तुमच्या SMS चा ऍक्सेस, तुमच्या कॉल्सचा, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा. म्हणजे किंबहुना असं म्हणायला हरकत नाही की पूर्ण फोनचा ऍक्सेस ते तुमच्या घेतात आणि त्या डेटाचा 4-5 दिवसांनी तुमच्या विरुद्ध दुरुपयोग सुरू होतो. तुम्ही जे 5,000 4,000 जे लोन घेतलं होतं त्याच्या दुप्पट पैसे तुमच्याकडून मागितले जातात आणि तुम्ही त्या गोष्टीला नकार दिलात तर मग तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दल काहीतरी बदनामीकारक संदेश आधी पाठवला जातो. त्यावरही तुम्ही नाही घाबरलात तर मग तुम्हाला ते तुमचे गॅलरीतून फोटो काढतात, ते मॉर्फ करतात अश्लील फोटोंसोबत आणि ते पाठवतात. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पण कॉन्ट्रीब्युट करतो. जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीचा कोणाचा आपल्याला मॉर्फ फोटो येतो तर सर्वात पहिला मूर्खपण आपण काय करतो की त्याला फोन करून सांगतो की अरे तुझा अश्लील फोटो आलाय. आता तुम्ही तसं केल्यामुळे तो जो माणूस आहे ज्याच्याबद्दल हे सगळं घडतंय तो आणखी जास्त पॅनिक होतो. म्हणजे कळत नकळत तुम्ही त्या फ्रॉड करणाऱ्यांना साथ देताय. कारण तुम्ही त्याला पॅनिक करतायत आणि तो पॅनिक झाला की तो पैसे भरायला तयार होतो. ऍक्च्युली समाज म्हणून किंवा एक सुज्ञ माणूस म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की समोरचा जो फोटो आहे, जो आपल्याला आता स्पष्टपणे दिसतोय की हा मॉर्फ केलेला आहे, हा बनवलेला आहे. मग हा बनवलेला फोटो त्याला पाठवून आपण काय पावतो? काहीच नाही. फक्त आपण त्याच्या भीतीत भर घालतो आणि फ्रॉडला मदत करतो. तर अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये सध्या भरतपूर राजस्थान, त्याच्यानंतर नेपाळ बॉर्डर, बिहार, उत्तर प्रदेशची जी आहे तिकडे हे सगळे फ्रॉड बसलेले असतात आणि तिकडून आपल्या परिसरामध्ये लोकांना ड्यूप करतात. आता यात फसू नये याच्यासाठी सिंपल प्रोसेस आहे की कुठलंही लोन घेण्यासाठी असंख्य पतपेढ्या, असंख्य सोसायट्या, बँका
म्हणजे अगदी कावळ्याच्या छत्रीसारख्या ठिकठिकाणी बँका पसरल्यात. एका एका रोडला बघितलं तर 50-50 ब्रांचेस आहेत. या सगळ्या सोडून आपण कुठल्या तरी ऍपकडे लोन घेण्यासाठी जातो, हे आपलं सर्वात मोठी चूक आहे. आणि यामागे कारण आहे की आपलं फायनान्शियल नॉलेज खूप कमी आहे इंडियन्स. मुळात भारतीय लोकांना गुंतवणूक, कर्ज काढणे किंवा एक साधारण फायनान्सचे जे नॉलेज असतात त्यातलं काही माहीत नसतं, आणि त्याच्यामुळे आपण याच्यात शिकार होतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार असतो आजकाल नवीन, ते शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आधी छान छान टिप्स दिल्या जातात आणि नंतर त्यांचं स्वतःचं डीमॅट अकाउंट ऑफर करतात आणि त्यात तुमच्याकडून मोठमोठ्या रकमा गुंतवून घेतात. उदाहरणार्थ नाशिक मधल्या एका मोठ्या फोर व्हीलर शोरूम वाल्यांची सध्या केस नाशिक सिटीला दाखल आहे. त्यांनी जवळपास 3,50,00,000 रुपये भरलेत आणि त्यांनी हे सुद्धा खात्री केली नाही की हे डीमॅट अकाउंट खरंच आहे की हे फेक आहे. ऍक्च्युली डीमॅट तयार करण्यासाठी ब्रोकरला खूप साऱ्या प्रोसेस असतात, असंख्य फॉर्मॅलिटीज असतात, आणि ते केल्यानंतर एखादा ब्रोकर BSE किंवा NSE ला रजिस्टर होऊन शेअर विक्री आणि त्या संदर्भातले इतर कार्य करतो. परंतु या लोकांना इतकं शोरूमचा मालक असून पण इतकं छोटंसं नॉलेज नव्हतं की आपण ज्या ब्रोकरकडे अकाउंट काढतोय तो खरंच ब्रोकर आहे का, ही सुद्धा खात्री त्यांनी केली नाही. तर अशा पद्धतीने आपण सुज्ञपणा विसरल्यासारखं वागायला लागलोय, म्हणून सायबर क्राईम इझिली वाढत चाललाय. तिसरा प्रकार आहे जो पुरुषांच्या बाबतीत खास करून वाढलाय, की पुरुष इझिली सेक्शुअल गोष्टींकडे अट्रॅक्ट होतात. लैंगिकतेविषयी पुरुष जरा जास्त ऍक्टिव्ह असतात. म्हणजे कुठलाही पुरुष अगदी कळायला लागल्यापासून तर 60-70 वर्षापर्यंत पुरुषांना लैंगिक आकर्षण असतंच, आणि ही पुरुषांची मानसिकता आहे. आणि या मानसिकतेबद्दल या फ्रॉड लोकांनी खूप छान अभ्यास केलेला आहे. मग हे लोक काय करतात की वेगळे वेगळे अकाउंट फेसबुकला, इंस्टाग्रामला मुलींच्या नावाने सुरू करतात. त्याच्यावर वेगळे वेगळे इंटिमेट पिक्स टाकतात, जेणेकरून पुरुष मंडळी त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील. आणि मग चॅटिंग केली जाते. चॅटिंग मध्ये गोड गोड बोललं जातं, मेसेजेस केले जातात, आणि 2-4 दिवसांनी आपल्याला हा पुरुष फसलाय असं ते कळलं की मग त्याला सांगतात की बाबा जा बाथरूम मध्ये, आणि मग वेगवेगळे चाळे करायला लावतात. त्या गोष्टीचं स्क्रीन रेकॉर्डिंग केलं जातं आणि मग या पुरुषाला ब्लॅकमेल सुरू होतं. अशा केसेसमध्ये पण लाखो रुपये लोकांनी भरलेत. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी आत्महत्या केल्या. तर मुळात सत्सद्विवेक बुद्धी जागृत असणे, एवढ्या एकच गोष्टीची गरज आता सायबर क्राईम पासून वाचण्यासाठी आहे. जर आपली सत्सद्विवेक बुद्धी जिवंत असेल, ती जागृत असेल, तर आपल्याला इतर कुठल्याही गोष्टींची भीती बाळगण्याची गरज नाही. मुळात बघा, सिंपल लॉजिक आहे, कोण कुठली महिला आपल्याशी का चॅटिंग करेल? चॅटिंग केली तर असं इतक्या टोकाच्या लेवलला ती का जायला लागली? मुळात ऑनलाईन असलेली व्यक्ती बाई आहे की माणूस आहे हेच तुम्हाला माहित नाही. मग तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवून इतक्या पुढच्या लेवलपर्यंत जाणं योग्य आहे का? या छोट्या छोट्या गोष्टी पुरुष विसरतात. जे माझ्याकडच्या केसेस तर सांगतो, अनेक अनरिपोर्टेड केसेस आहेत. मोठ्या मोठ्या पक्षांचे जिल्हाध्यक्ष, आमदार, मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनचे हेड, बिझनेस परिवारांचे हेड, असे खूप सारे लोक या अश्लील व्हिडिओच्या प्रकरणात फसलेत. जे अगदी काही काही तर आपल्याला धार्मिक व्यासपीठांवर वावरणारे लोक सुद्धा दिसतील की ते या सेक्स स्कॅन्डल मध्ये फसले आणि नंतर त्यांनी पैसे भरले. आणि या सगळ्या गोष्टींना आम्ही सेक्सटॉर्शन असं एक नाव ठेवलेलं आहे सगळ्यांनी. आणि सेक्सटॉर्शन मध्ये आजकाल नवीन एक फंडा आलाय की तुमच्या सोशल मीडिया अकाउंट मधून तुमचे फोटोज घेतले जातात आणि त्याला एआयच्या मदतीने किंवा असंच विदाऊट एआय मॉर्फ करून तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं. त्यात महिला पण सामील आहेत आता, की महिलांचे पण फोटो सोशल मीडियावरून घेऊन क्रॉप करून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. आता या सगळ्या गोष्टींपासून वाचायचं असेल तर दोन आपल्याला रिसॉर्ट आहेत. पहिला तर हा की सोशल मीडियावर फोटो टाकणं बंद करा. सर्वात पहिला रिसॉर्ट हा आहे की तुम्ही सोशल मीडियावर एवढं स्वतःचे फोटोज टाकणं बंद केलं तर समोरच्याला फोटोच मिळणार नाही. मुळात हा पर्याय थोडा कठीण आहे, कारण आपण आजकाल त्या गोष्टीत एवढे गुरफटलो आहोत की आता अचानक सोशल मीडिया बंद करणे म्हणजे आपल्याला सगळ्यांना अन्याय वाटेल. दुसरा पर्याय हा आहे की सोशल मीडियावरून जे फोटो टाकले त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने काही मॉर्फिंग झालं, एआय ने मॉर्फिंग झालं, काहीही झालं तरी आपण पॅनिक होऊन जायचं नाही. आणि आपण सगळ्यांनी आपल्या जवळच्या कोणाचा जरी आपल्याकडे मॉर्फ पिक्चर किंवा डीप फेक आला तर आपण त्या व्यक्तीला सांगायचं नाही, तो मुळात डिलीट करायचा
डिलीट केल्यामुळे काय होतं की समोरची व्यक्ती पॅनिक होत नाही आणि त्या फ्रॉडची शिकार होत नाही. मुळात फ्रॉडच्या पण टाइमची एक व्हॅल्यू असते. म्हणजे हे फ्रॉड दिवसाला कमीत कमी 2 लाख 3 लाख रुपये कमवत असतील. मग जर समजा एखादी व्यक्ती पैसे द्यायला धजावतच नाही, तो नाहीच म्हणतोय, तो घाबरत नाहीये, तर त्याच्यावर ते वेळ वाया घालवत नाही, ते सोडून देतात. परंतु ते सोडून देईपर्यंत नेण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत त्यांना हवी असते. कोणाला? आपल्या विक्टिमला. आपण जर त्यांना पॅनिक केलं नाही, त्यांना पुन्हा पुन्हा फोन करून सांगितलं नाही, तुझा हा व्हिडिओ दिसतोय, तो व्हिडिओ दिसतोय, तर हे सगळं आपल्याला निस्तरता येतं. दुसरा एक विषय आणखी सध्या सोशल मीडिया अकाउंटच्या बाबतीत वाढलाय, तो आहे की आपण हे विसरलोय की जशी आपली आता ऍक्च्युअल आयडेंटिटी आहे, की मी आता झूम मीटिंग मध्ये बसलोय, प्रवीण दादा आहे, इतर लोक आहेत, तसंच आपली एक सोशल आयडेंटिटी पण झाली आता. आपण इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर जिथे कुठे असतो तिथे आपली सोशल आयडेंटिटी आहे. आता आपली इथली आयडेंटिटी प्रोटेक्ट करण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतो. आपण कोणाला आधार कार्ड शेअर करत नाही, आपल्या घराला कुलूप लावतो, कुठे गावी जाणार असलो तर आपण गाडीला लॉक करतो, त्याच्यानंतर ऑफिसला लॉक ठेवतो, ऑफिसमध्ये आपलं स्पेशल काही कबर्ड असेल त्याला लॉक ठेवतो. परंतु सोशल मीडियावर प्रोफाईल्स मध्ये इतका प्रॉब्लेम आहे, अनेक लोकांच्या प्रोफाईलला पासवर्ड मोबाईल नंबर असतात. मोबाईल नंबर पासवर्ड ठेवून यांना वाटतं की माझा मोबाईल नंबर कोणी गेस नाही करू शकणार. मला सांगा, डिजिटल वस्तूंमध्ये सगळ्यात जास्त शेअर केली गेलेली गोष्ट काय आहे, तर तुमचा मोबाईल नंबर. तुम्ही आल्या गेल्या प्रत्येकाला तुमचा मोबाईल नंबर ऑफर करतात. ओळख झाली, हा प्रवीण दादा नमस्कार, नंबर असू द्या, काही काम असलं तर सांगा. आता असं ओळख करताना जी गोष्ट आपण शेअर करतोय ती पासवर्ड कशी असू शकते? पासवर्ड ही गुप्त आणि अनाकलनीय असली पाहिजे ना. म्हणजे आता जर ठरवलं, आता आपल्या मीटिंग मध्ये जवळपास 6-7 लोक आहेत, मी आता बसल्या बसल्या गेस करतो, तुम्ही प्रत्येकाने तुमचा पासवर्ड गेस झाला की हँड रेज करा. तुमचं नाव @123 1234567 तुमचं नाव जन्मवर्ष, तुमच्या मुलाचं नाव त्याचं जन्मवर्ष, काइंड ऑफ कॉम्बिनेशन मध्ये तुमचे सगळ्यांचे पासवर्ड आहेत की नाही. खूप लोकांचे असतात. म्हणजे एक सभागृह जर असेल, युजली आमच्या सभागृह जेव्हा लेक्चर होतात वेगळ्या वेगळ्या, तर मी सगळ्यांचं असं एक टेस्ट घेतो, कोण कितने पाणी में, असं आम्ही त्या टेस्टचं नाव ठेवलंय. तर युजली 40 ते 50% लोकांचे हात वरती येतात. या कोण कितने पाणी में जेव्हा टेस्ट केली जाते तेव्हा 50% 40% लोक हात वरती करतात की हो, आमचा पासवर्ड 123 आहे किंवा @123 आहे. अशाच पद्धतीचे वेगळे वेगळे पासवर्ड कॉम्बिनेशन केले जातात. तर मुळात सोशल मीडियावर जी आयडेंटिटी आहे तिला प्रोटेक्ट करणं पण ऍक्च्युअल आयडेंटिटी सारखंच महत्वाचं आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी पासवर्ड चेंज करणे, त्याच्यानंतर चांगले फोन वापरणे. आता काही लोकांचे फोन एवढे जुने आहेत की त्याच्यावर अँड्रॉइड अपडेट येणं बंद झालंय. आता त्या फोन्समध्ये कुठलेही व्हायरस इझिली पेनेट्रेट करू शकतात. तर तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. पुढचा विषय असा आहे की लोकांवर ब्लाइंडली ट्रस्ट ठेवतात. सोशल मीडियावर जे पण काही शेअर केलं जातं, उदाहरणार्थ मी आता जर व्हॉट्सअपला तुम्हाला सगळ्यांना काही मेसेज केला, तर दीपक देसले साहेबांनी पाठवलाय म्हणून तुम्ही प्रत्येक व्यक्ती डोळे बंद करून त्याच्यावर क्लिक कराल. परंतु तसं नाही केलं पाहिजे. विचारलं पाहिजे प्रत्येकाला समोरच्याला की तू हे का पाठवतोय. जर त्या पर्टिक्युलर मेसेजच्या काही पूर्वी चर्चा झाली असेल की बाबा मी तुला असं असं पाठवतोय आणि मग आला, तर ठीक आहे. परंतु असा अचानकपणे जर त्यांनी काही मेसेज केला तर त्याच्यावर क्लिक न करता आधी तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की सर तुम्ही काय पाठवलंय. ह्या गोष्टीचा रिप्लिकेट म्हणजे आता काय काय प्रॉब्लेम होत आहेत सोसायटीत, त्याचं एक सिंपल उदाहरण देतो. व्हॉट्सअप हॅक होणे अत्यंत कॉमन झाले. नाशिक जिल्ह्यात रोज कमीत कमी 150 ते 200 लोकांचे व्हॉट्सअप हॅक होतात. ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देतात. आता हे व्हॉट्सअप हॅक का होतात, तर यांच्या फोन्समध्ये समोरच्या व्यक्तीने, कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीने एक ऍप पाठवलेलं असतं. आता .apk अशी जर फाईल दिसते तर ते ऍप आहे. पण मुळात ही सारासार बुद्धी पण आपल्या लोकांकडे नाहीये की हे एपीके फाईल आहे आणि हे ऍप आहे आणि याला इन्स्टॉल करायचं आहे की नाही याच्याबद्दल आपण विचारलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला ज्याने कोणी पाठवलंय. पण त्याने पाठवलंय, विश्वासातल्या माणसाने पाठवलंय म्हणून हे इन्स्टॉल करतात. इन्स्टॉल केल्यावर पूर्ण फोनचा ताबा ते ऍप घेतं. इव्हन तुम्हाला ते स्विच ऑफ करू देत नाही. ते तुम्हाला कुठेही इंटरनल सेटिंगला गेलात की ते तुम्हाला बॅक होम स्क्रीनवर आणून सोडतं.
आणि त्याच्यानंतर ते तुमचं व्हॉट्सअप हॅक करतं आणि तुमच्या व्हॉट्सअप मधून जवळच्या लोकांना हे पुन्हा स्वतःला ते वाढवण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे ती लिंक ऍपची आता पुढच्या लोकांना जाणार. मग समजा मला पहिला मेसेज आला, माझा फोन हॅक झाला आणि आता माझ्याकडून माझ्या आईला, वडिलांना, बायकोला, भावाला हे एपीके गेलं, तर ते माझ्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर क्लिक करतात. पुढे त्यांच्या विश्वासातले लोक क्लिक करतात, पुढे त्यांच्या विश्वासातले करतात. म्हणजे काय, ही जवळच्या लोकांची लिंक सगळी फसत चालते. मग असं होऊ नये याच्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहणं आवश्यक आहे. ब्लाइंडली कुठल्याही गोष्टीवर क्लिक न करणे, अननोन लिंक्सवर क्लिक न करणे, अननोन ऍप डाउनलोड न करणे, कमीत कमी ऍप्लिकेशन्स आपल्या फोनमध्ये ठेवणे, असे छोटे मोठे आपण प्रिकॉशन्स घेतले तर सायबर गुन्ह्यांपासून आपल्याला वाचता येईल. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सर्वात महत्वाचं की बँकिंग फोन्स आपण वेगळे केले पाहिजेत आणि बाकी दुनियादारी आपण जे करतो व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम याच्यासाठी एक वेगळा फोन ठेवला पाहिजे. उदाहरणार्थ माझा स्वतःचा बँकिंग फोन वेगळा आहे, त्यात मी फक्त माझ्या बँकेचे ऍप्स आणि फोनमध्ये जे इनबिल्ट आहेत तेवढेच ऍप ठेवले नाही. तिथे मी कोणतंच व्हॉट्सअप वापरत नाही, मी तिथे कोणतं इंस्टाग्राम, टेलिग्राम, इवन मी तिथे ईमेल सुद्धा उघडत नाही. असा माझा बँकिंग फोन आहे. आणि दुसरा फोन आहे त्याच्यामध्ये मी बाकी हे सगळं जे काही क्रियाकलाप आपण करतो दिवसभरातून, कोणाला मेसेज करणे, व्हॉट्सअप बघणे, व्हॉट्सअप पाठवणे, स्टेटस बघणे, इंस्टाग्राम चालवणे, टेलिग्राम चालवणे, हे सगळे कार्यक्रम आपण दुसऱ्या फोनवर केले तर आपण अजून 10-5 वर्ष या सगळ्या गोष्टींपासून सेफ राहू शकू. मुळात आता एआय एज येते, काही दिवस असे येतील आपण काही न करता पण आपण हॅक होऊ. आपल्या खात्यातून पैसे जातील किंवा आपलं अकाउंट हॅक होण्याऐवजी पूर्ण बँकच हॅक होईल आणि बँकेतून पैसे जातील, असेही दिवस आपल्याला बघायला मिळणार आहेत. परंतु तोपर्यंत आपण जर सुज्ञपणे वागलो तर कदाचित आपल्याला सायबर क्राईम पासून वाचता येईल. मुळात ही गोष्ट विसरली नाही पाहिजे की जे कुठलं फ्रीमध्ये आपल्याला मिळतंय, म्हणजे उदाहरणार्थ गुगलने अँड्रॉइड आपल्याला फ्री दिलंय, व्हॉट्सअपने त्यांचं ऍप आपल्याला फ्री दिलंय, टेलिग्रामने ऍप फ्री दिलंय, तर हे फ्रीमध्ये देऊन काय पावतायत, तर ते आपला डेटा चोरी करतायत. त्याला चोरी नाही म्हणता येणार कारण तुम्हीच परमिट केलंय. चोरी विदाऊट परमिशन काढलं तर चोरी, पण तुम्ही परवानगीच दिली की ठीक आहे बाबा माझा सगळा डेटा तू वापरू शकतो. मग त्यातून ते तुमच्या सेंटिमेंट्स बघतात. तुम्हाला माहित असेल की अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षाला सुद्धा ट्विटरने बॅन केलं होतं. म्हणजे सोशल मीडियावाले किती पॉवरफुल आहेत की ते स्वतःच्या राष्ट्राध्यक्षाला सुद्धा बॅन करू शकतात आणि त्यांना सेंटिमेंट सोबत प्ले करायला पण खूप छान जमतं. म्हणजे हे लोक छोट्या छोट्या गोष्टीत मॅनिपुलेट करतात. पूर्ण देशाची सिस्टीम ते चालवू शकतात, इथपर्यंत त्यांच्याकडे पॉवर आहे. एक उदाहरण देतो, जेव्हा केव्हा भारतामध्ये दंगे होतील, काहीतरी सोशल अनरेस्ट होईल, अशा पद्धतीचं काही वाद व्हॉट्सअपला, टेलिग्रामला, इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला असेल आणि पोलिसांनी माहिती मागितली की हे अकाउंट कोणाचं आहे, तर कधीच माहिती येत नाही. त्यांची इच्छा असते की आपल्या देशात अनरेस्ट व्हावा, त्यांची इच्छा असते की कायदा व सुव्यवस्था बिघडावी. हे अगदी 10 वर्षांचं माझ्या अनुभवातलं मी जे तुम्हाला सांगतोय. मग याच्यावरून लक्षात घ्या की सोशल मीडिया किती पॉवर आहे. म्हणून आपण सोशल मीडियाचा वापर करताना पण खूप जपून केला पाहिजे. आपण किती शेअर करतोय, काय शेअर करतोय, या प्रत्येक गोष्टीवर आपण विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर या सगळ्या फ्री मिळणाऱ्या गोष्टींच्या मागे आपल्याला काहीतरी नुकसान होतंय ही गोष्ट विसरली नाही पाहिजे. आणि मुळात आज तुमच्या डेटाची काय किंमत आहे आणि उद्या काय असेल याचं एक छान उदाहरण आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेला 2 फोटो व्हायरल झाले, आजूबाजूला ठेवले आणि त्या 2 फोटोंमध्ये 2 मुली होत्या. 13-14 वर्षाच्या त्या मुली. एक मुलगी बिकिनी घालून तिच्या देशात बीच व्हॉलीबॉल खेळते आणि दुसरी मुलगी तिच्या देशात एनसीसीचा युनिफॉर्म घालून सल्यूट करते. या दोन्ही पण मुली लहान आहेत, त्यांच्या त्यांच्या देशात ज्या गोष्टी सामान्य आहेत त्याच करतायत. आता या सामान्य वागणाऱ्या मुली ज्या कुठलाच बेकायदेशीर किंवा अनैतिक काम या फोटोमध्ये करत नाहीयेत, त्यांचा फोटो काही दिवसांनी जेव्हा त्याला मूल्य प्राप्त झालं तेव्हा तो किती मोठा झाला बघा. बिकिनीवर बीच व्हॉलीबॉल खेळणारी मुलगी म्हणजे श्रीमती सोनिया गांधी मॅडम आणि एनसीसी मध्ये सल्यूट करणाऱ्या म्हणजे सुषमा स्वराज मॅडम. या दोघी महिलांना जवळजवळ ठेवून मग त्यांच्या त्या डेटाचा वेगळा उपयोग करण्यात आला.
मग याच्यावरून आपल्याला समजू शकतं की आज आपला जो फोटो आहे, आज जरी आपल्याला त्याची व्हॅल्यू वाटत नसेल, 13 वर्षाच्या असताना सोनिया गांधींना वाटलं असेल का की हा फोटो दुरुपयोग होईल? नसेल वाटलं. किंवा सुषमा स्वराजला असं वाटलं असेल का की या फोटोचा कधीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर होईल? नाही. परंतु भविष्यात जेव्हा आपली स्वतःची ऐपत वाढते, आपला स्वतःचा सिच्युएशन चेंज होतो, तेव्हा आपल्या प्रत्येक डेटाला व्हॅल्यू प्राप्त होते. म्हणून आपण आपल्या डेटाची किंमत स्वतःच केली पाहिजे, त्याला सेफ ठेवलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने प्रयत्नरत राहिलं पाहिजे. मुळात बाकी गोष्टी तर सगळ्यांना माहितीच आहेत आजकाल की ओटीपी शेअर करू नका. परंतु ओटीपी आजकाल शेअर करण्याची गरज नाही पडत. तुमच्या फोनमध्ये लिंक आणि एपीके टाकून ते लोक स्वतःच काढून घेतात. म्हणून आलेल्या लिंक्स, आलेल्या एपीके फाईल डोळे बंद करून त्याच्यावर क्लिक करू नका, म्हणजे तुमचे ओटीपी कुठे जाणार नाहीत. प्रवीणजी, आणखी काही प्रश्न असल्यास विचारा. हो सर. सर, आता जेवढे हे फ्रॉड होतात, बऱ्याच जणांच्या आर्थिक गोष्टीमध्ये खूप पैसे जातात. तर पहिला प्रश्न हा आहे, तो जेव्हा आपले सेवेकरी भाविक जेव्हा आपल्याबद्दल आपल्याशी बोलतात सर्वांशी, तर आपण आम्ही त्यांना प्रत्येकाला सांगतो की आपण नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करा आणि तुम्ही गुन्ह्याची नोंद करा. पण त्यांचा महत्वाचा पहिला प्रश्न असतो की माझे जे पैसे गेलेत ते मला परत भेटतील का? तर ह्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल का, मार्गदर्शन ओके. आपलं? यात सर्वात फास्ट पर्याय जो आता आला आहे की 1930 या क्रमांकावर कॉल करणे आणि आपल्या सोबत घडलेल्या सायबर गुन्ह्याची माहिती देणे. अ, हा जो नंबर आहे हा नॅशनल सायबर क्राईम पोर्टलचा नंबर आहे. या नंबरवर तक्रार केली की एकाच प्लॅटफॉर्मवर भारतातल्या सगळ्या बँक्स आणि सगळ्या आर्थिक संघटना ज्या कोणी आहेत त्या सगळ्या अवेलेबल असतात आणि आपण 1930 ला तक्रार केली की पटापट प्रत्येक संबंधित संस्थेला फ्लॅगिंग होते आणि ते ती रक्कम ब्लॉक करून परत करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. तर याच्यासाठी आपल्याला सर्व सेवेकरी परिवाराला आणि सगळ्यांना, म्हणजे समजा आज आपण असं केलं की सेवेकरी परिवारातील प्रत्येक व्यक्तीने स्टेटस ठेवला की आपल्यासोबत सायबर क्राईम घडल्यास 1930 क्रमांकावर कॉल करा. एवढा जरी स्टेटस ठेवला तर आज आपल्याला असंख्य लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे. तर आज बघा, जमलं तर तुम्ही सगळ्या सेवेकरी परिवारातील लोकांना सांगा की 1930 क्रमांक हा सायबर क्राईमची तक्रार देण्यासाठी आहे. आता या क्रमांकाचा एक छोटासा प्रॉब्लेम पण आहे की महाराष्ट्राच्या मानाने यांच्याकडे सध्या लाईन्स कमी आहेत, तर अनेकदा तो फोन बिझी लागतो. जर तसं सिच्युएशन असेल तर cybercrime.gov.in cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन पण तक्रार करता येते. इकडे तक्रार करणे आणि 1930 तक्रार करणे सेम गोष्ट आहे. दोन्ही ठिकाणी तक्रार करताना तुमच्या ट्रान्झॅक्शनचा आयडी तुमच्याकडे असला पाहिजे आणि तुम्ही जी घटना घडली आहे ती त्यांना नीट समजावून सांगितली पाहिजे की माझ्यासोबत ओटीपी फ्रॉड घडला किंवा मी स्वतः पैसे टाकले, असा असा गुन्हा होता. ही सगळी माहिती त्यांना दिली की ते पुढचं कारवाई पटकन सुरू करतात. याच्यात 50% लोकांचा रेशो असा आहे की तासाभराच्या आत तक्रार दिली तर पैसे परत मिळतात. 50% लोकांना. आता 50% ही खूप मोठी सक्सेस आहे त्या मानाने, कारण रकमा ज्या कुठे जात आहेत त्या अत्यंत फास्ट आणि कोऑर्डिनेटेड क्राईम करणाऱ्या लोकांपासून आपण परत आणतोय. तर 1 तासाच्या आत जर तक्रार केली तर 50% लोकांचे पैसे परत मिळू शकतात. बरोबर सर. अक्षय. हो. मला असं विचारायचं की आता आपण जे लोन स्कॅम सांगत होते त्याच्यामध्ये आपण एखादा एपीके फाईल येते किंवा दुसरं कुठलं जरी ऍप असेल त्याला ऍक्सेस देतो. मग ते ऍक्सेस आपण आपल्या फोनमध्ये कोणते ऍक्सेस दिले पाहिजे आणि कोणते नाही दिले पाहिजे त्याच्याबद्दल थोडस. मुळात एखादं ऍप आपण टाकतोय तर त्याचं रिझनिंग असतं. म्हणजे उदाहरणार्थ मी गुगलचं जीमेल टाकलंय, तर जीमेल मध्ये मी काय काय ऍक्टिव्हिटी करतो, जीमेल मध्ये मी कोणाला तरी फोटो पाठवू शकतो किंवा समोर कोणी मला ईमेल करून काहीतरी डॉक्युमेंट पाठवतंय. म्हणजे गुगलला, जीमेलला मॅक्सिमम काय काय परमिशन लागतील, स्टोरेज, कॉन्टॅक्ट, कारण कॉन्टॅक्ट मध्ये आपण ईमेल सेव्ह केलेला असतो. त्याच्यानंतर जीमेलला आणखी काय लागू शकतं, तर गॅलरीचा ऍक्सेस लागू शकतो. त्याच्या पलीकडे ऍक्सेस गुगलने मागण्याची गरज नाही. आता यात पण जे ऍडव्हान्स ऍप आहेत, म्हणजे समजा आता तुमचे तिघांचे चेहरे मला दिसत आहेत, पण मला चेहरे दिसत आहेत या डेटाचा मी दुरुपयोग करण्याची शक्यता खूप कमी.
मी काहीतरी सदुपयोग करण्याची शक्यता जास्त आहे. तसंच या वेल नोन कंपन्या ज्या आहेत, गुगल झालं, फेसबुक झालं, मेटा किंवा इतर कुठले पण जे नोन ऍप आहेत, ज्यांना आपण ओळखतो, ज्यांची प्रोडक्ट आपण वर्षानुवर्ष बघतोय, आपल्याला ते दिसत आहेत, आपण त्यांना वापरतोय, यांनी काही ऍक्सेस घेतले तर त्यात तुम्ही जास्त घाबरण्याची गरज नाहीये. पण अननोन ऍप असेल तर ते तुम्हाला किती उपयोगाचं आहे, ते काय कामाचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही कॅल्क्युलेटर ऍप टाकलं, कॅल्क्युलेटर ऍपला तुमच्या गॅलरीची ऍक्सेसची काय गरज आहे? त्याला नाही दिला पाहिजे. समजा तुम्ही कॅमेरा ऍप घेतलं आणि कॅमेरा ऍप तुमच्याकडे काहीतरी वेगळाच ऍक्सेस मागते लोकेशनचा, तर नाही दिला पाहिजे. मुळात अननोन ऍप जे आहेत, जे वेल नोन कंपन्यांपासून वेगळेच आहेत, ते घेताना काळजी घेतली पाहिजे. त्यांना युज्युअल फंक्शनसाठी जे परमिशन लागतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांना परमिशन द्यायला नको. आणि लोन ऍपचं तर सिंपल ट्रिक आहे, जवळच्या पतसंस्थांमधून, बँकांमधून लोन घेणे, ऑनलाईन लोन घेणे म्हणजे मूर्खपणा. हा विषय सगळ्यांना आपण एका लाईनीत असाच सांगितला पाहिजे. आणि आजकाल शिक्षित मुलांमध्ये हा म्हणजे प्रमाण खूप वाढलंय. हे कॉलेजला जातात, आई वडिलांकडून पैसे घेण्यापेक्षा आपण पटकन इन्स्टंट लोन घेऊ असं यांना वाटतं. परंतु हे जेवढे शिकले तेवढे फुकले असं म्हणायला हरकत नाही. हे सारासार विवेक बुद्धीचा वापर न करता कुठल्याही ऍप मधून लोन घेतात आणि नंतर अडत बसतात. थँक्यू. सर, माझा एक प्रश्न होता की समोरची लिंक ही फ्रॉड आहे का, कशी ओळखायची आपण की ही लिंक फ्रॉड आहे म्हणून? त्यासाठी काही असं आहे का काही ओके, एक गाईडलाईन्स आहेत? व्हायरस टोटल नावाची एक साईट आहे. आपण ती लिंक तिकडे पेस्ट करून त्या लिंकच्या पुढे काय काय क्रिया होत आहेत त्याचं एक ढोबळमानाने अभ्यास करू शकतो, पण आपल्याला कन्फर्म नाही सांगता येणार. मुळात अननोन माणूस जेव्हा लिंक पाठवते त्याच्यावर क्लिक केलंच नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही काही प्रोसेस इनिशिएट करतायत, समजा आता मी तुम्हाला, म्हणजे आज प्रवीणजींनी मला झूम लिंक पाठवली, आता याबद्दल आमचं आधी बोलणं झालंय, प्रवीणजींना मी विचारलंय की मी आता जॉईन करू का, आणि मग मी त्या लिंकवर क्लिक केलं. पण प्रवीणजींनी असंच काहीतरी पाठवलं तर मी त्याच्यावर क्लिक करणार नाही, कारण मला आधी विचारायला लागेल की प्रवीणजींनीच पाठवलंय की त्यांचं व्हॉट्सअप हॅक होऊन मग मला ते आलंय. व्हायरस टोटलचा पण फक्त 50% सक्सेस रेशो आहे. अनेकदा असं आम्ही बघितलंय, आमच्याकडे जे कंप्लेंट येतात ज्याच्यामुळे व्हॉट्सअप हॅक झालं, त्या लिंकचं आम्ही अनालिसिस केलं, ती लिंक व्हायरस टोटल मध्ये सुद्धा प्रॉब्लेमॅटिक नाही असं दिसतं क्लिअरली. परंतु जेव्हा क्लिक केलं जातं तेव्हा ऑटो ऍप डाउनलोड होतं आणि सगळं होतं. मुळात एखादी लिंक किंवा व्हायरस डिटेक्ट करणे हा प्रोसेस कसा आहे, तर आधी सापडलेल्या व्हायरसचा अभ्यास करून पुढे सगळं ते चालतं. पण आज मी नवीन काही व्हायरस बनवला तर त्याला कोणताच अँटीव्हायरस अडवू शकणार नाही. मग तसंच या लिंकचं पण आहे. माझ्या लिंकच्या मागे जो कोणता ट्रोजन किंवा एपीके आहे, ते जर मी आजच फ्रेशली बनवलं आहे आणि याचं कुठेच निगेटिव्ह डेटाबेस नाहीये, तर ते होईलच ऍक्सेप्ट आणि तुम्हाला ते सेफच दाखवेल. परंतु मुळात एक कोणीतरी एपीके फाईल पाठवली, ती क्लिक करायची गरजच आपल्याला नाही पडली पाहिजे. तर माझा एक प्रश्न होता. आता आपल्या म्हणजे मार्गामध्ये काही युवा प्रतिनिधी पण असतात. तर माझ्याकडे 2 मुलींच्या केसेस आल्या. त्यांचं इंस्टाग्राम अकाउंटवर म्हणजे स्टॉक मार्केटिंग रिलेटेडच होतं, की एक असा त्यांच्याकडे पासवर्ड असेल किंवा जसं पझल वगैरे होतं, त्यातून एक लेटर ओळखायचा असतो. जर तुम्ही लेटर ओळखला तर एक प्रोसिजर असते, नंतर मग तुमच्या अकाउंटमध्ये जी काय रक्कम आहे, 1 लाख रुपये, 10 लाख रुपये किंवा आयफोन वगैरे, ते तुम्हाला रिसिव्ह होणार. तर त्यामध्ये त्यांनी ते सगळं फॉलो केलेलं आणि त्यामध्ये प्रोसेस कसं होतं की आपला जो ईमेल आयडी आहे दुसरा अकाउंटचा, तो कट करून त्यांचा ईमेल आयडी टाकायचा. म्हणजे थोडक्यात जसं तुम्ही म्हणालात की आपली बुद्धी न वापर करता त्यांनी काय केलं की ईमेल आयडी चेंज केली आणि जो अकाउंटचा ऍक्सेस आहे मग त्या लोकांकडे गेला. मग ते जे अकाउंट आहे मला किंवा त्यांच्या फ्रेंड्स लोकांना ते स्कॅनर जायला लागलं, हे पझल सॉल्व्ह करा. आता मैत्रीण किंवा मित्र म्हटल्यावर आपण ओपन करतो. जेव्हा त्यांची प्रोसिजर आहे तेव्हा ते समोरून चॅट करायचे माझ्याशी. पण मला कधी कधी स्टार्टिंगला तर असं वाटायचं की ती मुलगी किंवा तो मुलगाच माझी चॅट करतो. तर मी ते म्हटलं फॉलो करूयात. फॉलो करून जेव्हा त्यांनी ते मागितलं की बाबा तुमचा ईमेल आयडीचा असं करायचं, त्यावेळेस मला समजलं की हे अकाउंट हॅक झालं. त्यानंतर त्या मुलीचा मला फोन आला की माझं असं असं झालेलं आहे अकाउंट, तुला तुझ्या याच्यावरून मेसेज येतात. तर मग ते अकाउंट मी बंद केलं. या रिलेटेड आपण अजून काय करू शकतो?
या रिलेटेड तर मुळात तुमच्या पिढीने सर्वात महत्वाची गोष्ट ही समजून घेतली पाहिजे की आता या कलियुगात कोणीच कोणाला मोफत काही देत नाही. तुम्हाला मोफत या जगात कोणीच काही देत नाही. आजपर्यंत तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, इथपर्यंत आणलं. यात पण त्यांचा आता छोटासा स्वार्थ आहेच की पुढे ही मुलं आपल्याला काळजी घेतील, आपला मरेपर्यंत सांभाळ करतील, इत्यादी छोटे छोटे अनेक स्वार्थ आपले असतात. जर तुमचे देवासारखे आई वडील छोटासा स्वार्थ तुमच्याकडून ठेवतायत, तर कोण कुठला माणूस कशाला आयफोन देईल, कशाला लाख रुपये बक्षीस देईल? या जगात हार्डवर्क, स्मार्टवर्क याच्याशिवाय कोणीच तुम्हाला कशासाठीच पैसे देणार नाही, आणि मोफत तर बिलकुल नाही. म्हणून इंस्टाग्रामवर, टेलिग्रामवर जे काही फ्री मध्ये गोड गोड गुलाबी गुलाबी दिसतंय ते सगळं खोटं आहे असं गृहीत धरायचं. यात 2-4 संधी वाया गेल्यात तरी चालतंय. बघा, 1000 काट्यातून एक फुल निवडायला जाल, परंतु मग तुम्ही रक्तबांब बाळवाल, ही गोष्ट आपण विसरून जातो. त्याच्यापेक्षा त्या काट्यातही जाणं नको आणि त्यातलं फुलही तोडणं नको. थँक्यू सर. आणखी कोणाचा प्रश्न आहे सर, सर? सर अजून एक महत्त्वाचा प्रश्न होता जो सध्या बऱ्याचदा काय होतं की एखाद्या ठिकाणी समारंभाला किंवा स्वतःच्या ऑफिसच्या कामासाठी किंवा आपण पर्सनल फिरण्यासाठी जातो, तर हॉटेलमध्ये आपल्याला आधार कार्ड मागितलं जातं आणि त्या आधार कार्डची प्रिंट कॉपी सुद्धा घेतली जाते आणि आपला नंबर पूर्ण घेतला जातो. पण त्याच्यानंतर असं दिसून येतं की बऱ्याचदा त्याचे फ्रॉड झालेले आहेत किंवा त्याचा गैरवापर झालाय. तर ते कसं रोखता येतील आणि आपल्याला गेल्यानंतर आपल्या फॅमिलीला किंवा आपल्याला राहायचं तर आहे, तर तेव्हा अशी काही सरकारने किंवा पोलीस खात्याकडून किंवा कोणताही असा कुठला कायदा आहे की त्या गोष्टी अवॉइड करून आपण सावधानता सुद्धा बाळगू आणि आपली माहिती सुद्धा गोपनीय राहील आणि पुढे फ्रॉड सुद्धा होणार नाही? याबद्दल थोडं सांगा, मार्गदर्शन कराल सर? ऍक्च्युली सर, आधार बाबत प्रॉब्लेमच आहे हा की समोरचा पण सिक्युअर ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही भरपूरदा हॉटेलवाल्यांना ओरडतो की तुम्ही आधार कार्ड ओरिजिनल आहे की डुप्लिकेट हे सुद्धा व्हेरीफाय केलेलं नसतं, त्यांना फक्त आधार कार्ड हवं असतं. आता त्याचा दुरुपयोग होणे हे फार म्हणजे रेअरली आढळणारी गोष्ट आहे. माझ्या पर्यंत आजपर्यंत एकही तक्रार आधार कार्डचा मिसयूज झाल्याची आलेली नाही. हा का आधार कार्डवरून आपण कोणाला ओटीपी दिला किंवा इतर काही प्रोसेस केल्या, तसे फ्रॉड माझ्याकडे असंख्य आलेले. कारण एका एका सिम कार्डवरनं हजार हजार सिम कार्ड, आपलं एका एका आधार कार्डवरनं हजार हजार सिम कार्ड काढलेले आम्ही शोधून काढले. तर ह्या प्रोसेस ओटीपी ने होतात, परंतु तुमचं आधार कार्ड देताना समजा तुम्ही त्याच्यावर लिहून दिला की हे हॉटेलसाठी दिलंय किंवा अमुक अमुक कामासाठी दिलंय, तर युजली त्याचा दुरुपयोग होणार नाही. परंतु त्याला तुर्तास तरी काय आपल्याकडे दुसरा रिसॉर्ट नाही, आपल्याला द्यायलाच लागतंय. म्हणजे आम्ही सुद्धा देतो. आणि मोबाईल नंबर पण पोलिसांनी कंपल्शन केलेलं असतं, कारण आलेला माणूस जो आधार कार्ड देतोय ते खरं आहे का, किंवा तो मोबाईल नंबर तरी त्याचा आहे का, किंवा जो मोबाईल नंबर त्याने दिलाय तो खरा आहे का, इथपर्यंत आम्ही व्हेरिफिकेशन करतो. म्हणून हॉटेलवाल्यांना मस्त असतं ते घेणं. त्यात आपल्याला काही नाही करता येणार तुर्तास तरी नाही. ओके सर, धन्यवाद. मला असं विचारायचं आहे की आपण आता व्हॉट्सअप हॅक संदर्भात सांगितलं. तर बऱ्याचदा असं होतं की व्हॉट्सअप हॅक होतो समोरच्याचा मोबाईल, पण मग त्याला पुढं काय करायचं की आता म्हणजे व्हॉट्सअप तर आपलं गेलंय, बाकी अजून कोणते ऍप्स गेलेत किंवा मग बँकेचं अकाउंट पण गेलंय का, असे त्याच्या अशा वेळेला मुळात पहिला तर इंटरनेट बंद करणे व्हॉट्सअप आणि जेव्हा हॅक होतं जवळच्या ते सायबर एक पोलीस ऍप्लिकेशन स्टेशनला तर जाणे. बंद. इंटरनेट बंद करणे आणि पटकन सायबर पोलीस स्टेशनला जाणे, हे दोनच पर्याय. कारण इंटरनेट सुरू ठेवलं तर तुमच्या फोनमधून काय क्रिया करायच्या त्या आणखी पुढे चालू शकतात. इंटरनेट किंवा मी तर म्हणतो एरोप्लेन मोडला टाकून देणे फोन. कारण एरोप्लेन मोडला टाकला तर मग त्याच्यात काही SMS ऍप असेल, आजकाल असे पण ऍप आहेत की ते तुमच्याकडे आलेला SMS विशिष्ट नंबरला फॉरवर्ड करत राहतात. मग ते OTP असू शकतात, काही असू शकतात. तर अशा वेळेला तसं जसं तुम्हाला कळलं की आपलं व्हॉट्सअप हॅक झालंय, पहिला फोनला एरोप्लेन मोडला टाकणे आणि जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला जाणे. कारण तुम्हाला हँडल करता येईल असे ते व्हायरस नाहीयेत. म्हणजे इव्हन पोलिसांना पण तास तास बरं डोकं खपवलं की मग ते APK काढून फोन निर्जंतुक करता येतो, तोपर्यंत तर डेटा चोरी करणं सुरूच असतं. तर एक माझा प्रश्न होता की जे पब्लिक वायफाय असतात मॉलमध्ये किंवा रेल्वे स्टेशन,
ते यूज करणं कितपत योग्य आहे? खूप Secure निकट असेल तर केलं पाहिजे असं आमचं मत आहे. खूप गरज आहे तुम्हाला तर, आणि त्यात पण खूप सेन्सिटिव्ह काम त्याच्यावर करायचं नाही. चालेल. अजून काही क्वेश्चन्स असतील कोणाचे? मयूर, पियुष दादा. नमस्कार सर, श्री स्वामी समर्थ सर. आजकाल जे डीप फेक होत आहे, डीप फेकचे फ्रॉड होत आहेत किंवा AI टूल्सद्वारे व्हॉइस रेकॉर्डिंगद्वारे पण फ्रॉड्स होत आहेत, तर आपण याच्यात कशी काळजी घेऊ शकतो? याच्यात काळजी आपण अशीच घेऊ शकतो की जी कुठली कृती आपण या AI कॉलवरून किंवा इतर गोष्टींवरून करणार आहोत, जी कृती आपल्याला तो कॉल इंड्यूस करतोय करायला, ती कृती करण्यापूर्वी व्हेरीफाय करणे, की ज्याचा कोणाचा व्हॉइस कॉल आलाय त्याला पुन्हा कॉल करून विचारणे की बाबा तू नंबर या नंबरवरनं तुझा कॉल आला, किंवा असा असा तुझा व्हिडिओ मला आला, तुला खरंच पैसे हवेत का, किंवा तुला खरंच ही अशी कृती माझ्याकडून करून हवी आहे का. एकदा व्हेरीफाय केलं तरी त्यांचं भांडं फुटतं लगेच. आणि याच्यावरून जी ब्लॅकमेलिंग होते त्या ब्लॅकमेलिंगसाठी सायबर क्राईम रिपोर्टिंग करणे एवढाच एक पर्याय आहे. आणि समजा इतर कोणाचा डीप फेक आपल्यापर्यंत आलाय तर त्या व्यक्तीला फोन न करणे, आपण तो व्हिडिओ डिलीट करणे आणि त्या व्यक्तीला न सांगणे. समजा पुरावा म्हणून ठेवायचा तर गपचूप तुमच्याकडे ठेवा, तोपर्यंत त्याला सांगू नका. बरोबर. जर तुम्ही खरंच त्या व्यक्तीच्या तेवढे जवळचे असाल तर तो स्वतःच तुम्हाला सांगेल की माझ्यासोबत असं असं घडतंय. मग तुम्ही त्याला सांगा की हो अरे मला आलाय पण मी पुरावा म्हणून ठेवलाय व्हिडिओ, तक्रार करणार असेल तर मी ठेवतो, अदरवाईज आपण डिलीट करूया. आणि त्याला घाबरू नको एवढं जरी सांगितलं तरी गुन्हेगाराचं सगळं जे काही त्याने रचलेलं आहे ते सगळं तुटून जातं. बरोबर. मुळात डीप फेकच्या बाबतीत सर्वात महत्वाचं की आपण थोडस सुज्ञ होणे. ज्याचा कोणाचा डीप फेक आलाय तो असा व्हिडिओ बनवू शकेल का, किंवा का बनवेल, असा व्हिडिओ बनवून कोणी शेअर का करेल. जे काही डीप फेक्स येतील भविष्यात, आता असतील आलेले मला माहित नाही, परंतु भविष्यात जे काही डीप फेक मधून येणार आहे आपण त्याच्यावर विश्वास न ठेवणे आणि ज्या व्यक्तीचा तो आहे त्याच्यावर विश्वास ठेवणे, बरोबर. की ती व्यक्ती आपली जवळची आहे, ती असं करणार नाही, हा विश्वास आपण भक्कम ठेवणे. एवढा एकच पर्याय डीप फेकच्या विरुद्ध. कारण इथून पुढे मॅट्रिक्स मूवी मध्ये जसं होतं की समोरचा व्यक्ती खरंच व्हिडिओ कॉल करून बोलतोय की हा प्रत्यक्ष उभा आहे, तो खरा आहे की खोटा आहे हेच कळत नाही. तर सेम कदाचित आपल्या मुलांसोबत तसे दिवस येऊ शकतात. पण तोपर्यंत आपण स्वतःचा टॉलरन्स आणि सद्विवेक बुद्धी या लेवलला नेऊन ठेवली पाहिजे की आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हे डीप फेक आहे आणि आपली जी व्यक्ती आहे ती क्लीन आहे. बरोबर. धन्यवाद सर. तर सायबर गुन्ह्यापासून आपल्याला वाचायचं असेल तर सावधानगिरी पाहिजे असेल तर एक मूलमंत्र काय आपण सर्व सेवेकऱ्यांना किंवा आपण सर्वांना सांगू इच्छितो? बघा सर्व गुन्ह्यांमध्ये काल पण डिस्कस झालेलं त्याप्रमाणे की लव, लस्ट आणि ब्लाइंड ट्रस्ट या तिन्ही गोष्टींमध्ये आपण डोळस असलं पाहिजे. की आपण जास्त लस्टी तर नाही होते, आपण जास्त लालची तर नाही होते, किंवा शारीरिक दृष्ट्या आपण जास्त लैंगिकतेकडे तर नाही जाते, त्याच्यानंतर आपण जास्त ब्लाइंड ट्रस्ट तर नाही ठेवते. या सगळ्या गोष्टींकडे आपण बघितलं पाहिजे. युजली सोशल मीडियावरून बदनामी करणारे किंवा इतर जे गुन्हे होतात हे सगळे प्रेमाचे नाते बिघडल्यानंतरचे असतात. तर आपण अशा वेळेला लक्ष दिलं पाहिजे की आपली जी नाती आहेत ती आपण नीट ठेवली पाहिजेत, त्याला क्रूक नाही होऊ दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्यासोबत या तिन्ही गोष्टींमध्ये चुका होऊन गुन्हे घडणार नाही. बरोबर, धन्यवाद सर. सर सरकारकडून काही सायबर क्राईम बद्दल जनजागृतीबद्दल काही असं काही कॅम्पेन वगैरे चालवलं जातं का, माहिती मिळवण्यासाठी वगैरे? सरकारकडून अनेक वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरून हे चालवलं जातं. एक सायबर क्राईमची स्वतःची वेबसाईट आहे cyberswachhata.gov.in. त्याच्यावर मोबाईलसाठी अँटीव्हायरस आहे, वेगळे वेगळे टूल्स आहेत ज्याच्यातून तुम्ही तुमचा कम्प्युटर वगैरे स्कॅन करू शकतात. त्याच्यानंतर आता UPIच्या माध्यमातून मोठी कॅम्पेन सुरू केली RBIने, की पंकज त्रिपाठी वगैरे सारखे स्टार घेऊन त्यांनी ती सुरू केली आहे की सुज्ञ राहा, त्याच्यानंतर UPIचा उपयोग कसा केला पाहिजे. मुळात तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जी गोष्ट आपण वापरतोय, उदाहरणार्थ फोन पे, गुगल पे, UPI, NEFT, RTGS जे काही प्रोसेस आपण करतोय ते आपण पूर्णपणे शिकून घेतलं पाहिजे.
जे आता जर मी तुम्हाला हेलिकॉप्टर उडवायला बसवून दिलं तर तुम्ही उडवणार का? नाही उडवणार. तुम्ही म्हणालात सर मला येत नाही, मी आधी शिकलं पाहिजे. मग तसंच या सगळ्या प्रोसेस पण तितक्याच महत्वाच्या आहेत. जसं हेलिकॉप्टर चुकीचं उडवल्याने तुमचा जीव जाऊ शकतो, तसंच युपीआय किंवा एनईएफटी नीट नाही शिकलात त्याच्याने पण जीव जाऊ शकतो ना. त्याच्याने पण तुम्ही जीवाचा आकांताने कमवलेली रक्कम एका झटक्यात जाऊ शकते. तर हे असं होऊ नये याच्यासाठी ज्या कुठल्या प्रोसेस आपण करतो युजली बँकिंग मध्ये त्या शिकून घेतल्या पाहिजेत. आता अनेक लोकांना टू स्टेप व्हेरिफिकेशन काय असतं, व्हॉट्सअपमध्ये टू स्टेप व्हेरिफिकेशन आहे, गुगलला पण आहे, फेसबुकला आहे, हे माहितीच नाही. फक्त वापरायचं म्हणून वापरतोय. तर ही जी आपली मोडच आहे ही चेंज केली पाहिजे. आपण जे काही वापरतोय व्हॉट्सअप म्हणा, टेलिग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, त्याच्यामधल्या सेटिंग्स, प्रायव्हसी सेटिंग्स, स्वतःच्या सेफ्टीसाठी काय काय करता येईल ते सगळे प्रिकॉशन घेतले पाहिजे. म्हणजे आपण ओव्हरऑल सगळ्या सायबर क्राईम पासून वाचू. अ, तर सर्वांना विनंती आहे, अजून काही क्वेश्चन्स असतील तर विचारावे. सरांचं मार्गदर्शन खूप छान झालेलं आहे. पण अजून कोणाला काही असेल, काही प्रश्न विचारायचे असतील किंवा माहिती हवी असेल तर पुन्हा एकदा बोलून घ्या एकदा मीटिंगमध्ये. सर एक छोटासा क्वेश्चन असा होता की आता आम्ही तुमच्यासोबत जी चर्चा करतोय तर आम्ही पण थोड्या स्वरूपात माहिती आहे किंवा काही तुमच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली. पण सपोज काही असे विद्यार्थी आहे की ज्यांना सायबर सिक्युरिटीमध्ये काही करिअर करायचं असेल तर त्यांनी कसं मार्ग करावा याच्यामध्ये? सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करण्यासाठी सध्या तरी गांधीनगर फॉरेन्सिक विद्यापीठ आहे, तिकडे काही फॉरेन्सिक्सचे कोर्स चालतात. त्याच्यानंतर विविध जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तिकडे आयटी फील्डमध्ये जी मुलं काम करतात त्यांच्या काही कंपन्या आहेत सायबर सिक्युरिटी कंपन्या, तिथून एक इंटर्नशिप म्हणून किंवा इतर गोष्टींमधून शिकता येतं. परंतु सायबर सिक्युरिटीला असं पर्टिक्युलर एक हे नाहीये, करिक्युलम नाहीये कुठेच अवेलेबल सध्या. बरोबर. सर थोडा अजून एक क्वेश्चन असा होता की जसं तुम्ही आता सायबर डिपार्टमेंटला आहे तर तुमच्याकडे अशी एक चॅलेंजिंग कुठले केसेस येतात तर तुम्ही त्याला कसं प्रकारे हँडल करतात? जर म्हणजे अशी कधी केस आली छोट्या स्वरूपातली तर आम्ही कसं करावं त्याला हँडल? जर तुमचं एक मार्गदर्शन भेटलं तर बरं झालं असतं. नाही, मुळात ह्या केसेस तुम्ही हँडल न करणे, सायबर पोलिसांकडे जाणे हा सर्वात मुख्य प्रकार आहे. बरोबर आणि बरोबर. जादूगाराने जादू सांगितले तर मग पुढच्या वेळी ती कामात येणार नाही. म्हणून नक्कीच. आम्ही कसं करतो ते मला सांगता नाही येणार. बरोबर. सर आणि महिलांनी कशी काळजी घ्यावी, म्हणजे सोशल मीडिया यूज करताना त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे आज माता जितकं पण मी भगिनींमध्ये? काळजी सांगितली ही सगळी महिलांसाठी पण लागू आहे सेम. वेळोवेळी पासवर्ड चेंज करणे, फोटो टाकताना काळजी घेणे, आपण योग्य कंटेंट टाकतोय का, प्रायव्हसी सेटिंग्स वर लक्ष ठेवणे, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी आज पूर्ण लेक्चर मध्ये अधून मधून बोलत होतो त्या सगळ्या महिलांसाठी पण तितक्याच लागू आहेत.